तिला बातमी बघूयात। संभाव्य पालकमंत्र्यांची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती आली आहे। बीड आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होण्याची शक्यता आहे, तर धनंजय मुंडेंकडे धाराशिवचं पालकमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे। गडचिरोली आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे असतील, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होण्याची शक्यता आहे। तर आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पालकमंत्री पदावरती तोडगा काढून पालकमंत्र्यांची नावं फायनल केली आहेत। तसंच पालिका निवडणुका स्वबळावरती लढणार असल्यामुळे तिघांनीही आपल्यालाच महत्त्वाचे जिल्हे मिळावेत याकरता जोर लावलाय। कुठल्या जिल्ह्याचा कोण पालकमंत्री या संदर्भातली यादी न्यूज 18 लोकमतकडे आली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, आपल्याकडे हाती आलेल्या यादीनुसार काय माहिती? जी यादी आहे ती संभाव्य पालकमंत्र्यांची यादी आहे। आपल्याला माहिती आहे की लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या तिन्ही पक्ष महायुतीहून लढल्या होत्या, पण कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे त्यांना संधी मिळावी याकरता आगामी महानगरपालिका निवडणुका ज्या आहेत त्या स्वतंत्रपणे लढल्या जातील। पण यातही तिन्ही वरिष्ठ नेत्यांनी बसून एक सुवर्णमध्य काढलेला आहे। ज्या ज्या महानगरपालिकांवरती ज्या ज्या पक्षांचा म्हणजे महायुतीतील भाजप असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांचं प्राबल्य आहे, त्या त्या ठिकाणी त्यांच्याच लोकांना संधी द्यावी अशा पद्धतीनं आखणी करण्यात आलेली आहे। या उपर जाऊन असं म्हणायचं झालं तर उदाहरणार्थ ठाणे जिल्ह्यात आपण विचार केला तर शिवसेनेचं प्राबल्य आहे आणि बलाबलीने तिथं भाजपचं देखील प्राबल्य आहे। तर दोन्ही जागा जास्तीत जास्त कशा निवडून येतील आणि या दोघांच्या बरोबरीनं राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती कशी निवडून येईल, जेणेकरून महाविकास आघाडीचा महानगरपालिका निवडणुकीमध्ये पूर्णपणे सुपडा साफ होईल, ही सर्व आखणी करून ह्या पालकमंत्री पदांची जी आहे ती वाटप करण्यात आलेलं आहे। एकनाथ शिंदे असतील, त्यांना ठाणे जिल्हा आणि गडचिरोली अशी दोन पालकमंत्री पदाची नावं जी आहे ती जाहीर केली गेली आहेत। म्हणजे अजित पवार, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील या चौघांना दोन दोन जिल्ह्यांचं पालकमंत्री पद जे आहे ते देऊ केलेलं आहे। संभाव्य यादीमध्ये तसं दिसतंय। तर त्याचबरोबरीनं जे आमदार आहेत आणि जे आता त्याच भागातून मंत्री आहेत तर त्यांना त्याच भागाचं प्रतिनिधित्व करता यावं त्याकरता देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्याच ठिकाणातल्या आमदारांना, मंत्र्यांना जे आहे तिथं पालकमंत्रीपद दिलं गेलेलं आहे। उदाहरणार्थ झालं तर सातारा जिल्हा जो तिथून चार मंत्री आहेत, पण तिथं शिवेंद्रराजे भोसले यांना पालकमंत्रीपद देऊ केलेलं आहे। तर जे शंभूराज देसाई आहेत यांचं त्या ठिकाणी जवळच सांगली जो भाग आहे जिथं आता शिवसेना जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये मोठी होते, तर तिथं जास्त करून कसं काम करता येईल आणि शिवसेना तिथे कशी वाढवता येईल, माहिती कशी वाढवता येईल त्याकरता शंभूराज देसाईंना पुढे सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे आहे ते दाखवलं जातंय। म्हणजे एकंदर जरी महानगरपालिका निवडणुकांमध्ये हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढणार असले तरी भविष्यातील पक्षवाढीचा, महायुती वाढीचा विचार करूनच पालकमंत्री पदाचं वाटप केलेलं आहे, असं एकंदर या संभाव्य पालकमंत्री पदाच्या यादीवरून दिसतंय। बिलकुल अजित, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।